राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी, मुंबई लोकलमधील हत्या आणि अमरावती आदिवासी अभ्यासिका भाडे घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी कायदा सुव्यवस्थेवरून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 2 वर्षांमध्ये राज्यातील वीज दर गुजरातपेक्षाही कमी करण्याची ग्वाही दिली. तर IT कंपन्यांमधील धर्मांतर प्रकरणांच्या चौकशीसाठी महिला आमदारांची विशेष समिती जाहीर केली. तसेच बोगस डॉक्टरांना 10 वर्षांच्या जेलची तरतूद आणि बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख अनिवार्य करण्याचा विचार असल्याचे मंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे खळबळ उडाली असून ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार फुटणार असल्याचा दावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत विद्याप्रतिष्ठान येथे जाताना आपली भूमिका स्पष्ट केली. आमचा एक सुद्धा आमदार आणि खासदार कुठेही जाणार नाही, अशा ठाम शब्दांमध्ये त्यांनी फुटीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. ठाकरे गटातील बंडखोरीनंतर आता महाविकास आघाडी पूर्णपणे अलर्ट मोडवर आली असून पुढील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले. विशेष न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, घृणास्पद आणि अमानवी असल्याचं म्हटलंय. सरकारी वकिलांनी नराधमाच्या क्रूरतेचा पाडा वाचत त्याला मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची आक्रमक मागणी केली. अवघ्या 1.5-2 महिन्यात निकाल लागणाऱ्या या वेगवान खटल्यात आरोपीला फाशी की जन्मठेप मिळणार याचा अंतिम फैसला आता सोमवारी म्हणजेच 29 जून रोजी न्यायालय सुनावणार आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेरा बंद करण्याची आणि मारहाण करण्याची धमकी दिल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. विरोधकांवर बॉम्ब टाकून मारू अशा त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण विचारले असता पाटील यांचा तोल सुटला व त्यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत धमकावलं. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अशा पोकळ धमक्यांना थारा दिला जाणार नाही असं स्पष्ट केलंय. पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं 18 जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून मारलं. सियाला लग्न करायचं नव्हतं, पण कौटुंबिक बदनामी टाळण्यासाठी तिने हत्येचा कट रचला. यापूर्वी 14 जून रोजीही तिने केतनला ढकलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. लोहगडावरून केतन वाचल्यास आरोपींचा रस्ते अपघाताचा प्लॅन बी देखील तयार होता. मात्र सियाचे संशयास्पद वर्तन, किल्ल्यावरील CCTV आणि दोघांमधील 2000 कॉल्सच्या रेकॉर्डमुळे पोलिसांनी या भीषण हत्याकांडाचा छडा लावलाय. MCXवर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 2156 रुपयांनी घसरून 1,40,022 रुपयांवर आलाय. चांदीच्या दरात देखील तब्बल 6,550 रुपयांची कपात झाली असून चांदी आता 2,15,885 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. याशिवाय 22 कॅरेट सोने 1,28,260 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,05,017 रुपये प्रतितोळा झाले. चालू जून महिन्यात सोने चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. आई होणे हा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असला तरी गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय अहवालानुसार प्रेग्नन्सीच्या पहिल्या 24 आठवड्यांमध्ये, विशेषतः पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भपाताचा म्हणजे मिसकॅरेजचा सर्वाधिक धोका असतो. बऱ्याचदा क्रोमोझोम्समधील बिघाड, हार्मोन्सचे असंतुलन किंवा गर्भाशयाच्या समस्येमुळे ही नैसर्गिक दुर्घटना घडते, ज्यासाठी महिला स्वतः जबाबदार नसतात. 35 ते 40 वर्षांनंतर गरोदर राहणाऱ्या महिला, पूर्वी गर्भपाताचा इतिहास असलेल्या, लठ्ठपणा किंवा धूम्रपान आणि मद्यपानाचं व्यसन असणाऱ्या महिलांना याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान रक्तस्राव, पोटात तीव्र वेदना किंवा पांढरे पाणी जाणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जुलै 2026 महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात मारुती, टाटा, MG, होंडा, निसान आणि स्कोडा यांसारख्या आघाडीच्या कंपन्या आपल्या तब्बल 6 नवीन SUV बाजारात उतरवणार आहेत.
यामध्ये मारुती ब्रेझा फेसलिफ्ट नवीन टर्बो इंजिनसह सज्ज आहे, तर निसान 9 जुलै रोजी टेक्टॉन लॉन्च करणार आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतीक्षित सिएरा EV आणि MG ची नवी प्लग इन हायब्रिड कार देखील ग्राहकांच्या भेटीस येते. याशिवाय प्रीमियम श्रेणीमध्ये होंडा ZR-V आणि स्कोडा कोडियाक RS च्या वितरणाची सुरुवात होणार आहे. नवीन गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी हे दमदार असे पर्याय उपलब्ध होतील. मिर्झापूर दी मूव्हीचा धमाकेदार टीजर नुकताच रिलीज झाला असून यात पंचायत फेम जितेंद्र कुमार अर्थात सचिवजीच्या एंट्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलंय. टीजरमध्ये गुड्डू पंडित जेव्हा कालीन भैयाच्या साम्राज्याविषयी बोलतो तेव्हा जितेंद्र कुमार साम्राज्य चालवायचे नाही तर बनवायचे आहे असा संवाद साधताना दिसतो. त्याच्या या दमदार डायलॉगमुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलंय. नेहमीच साध्या आणि प्रामाणिक भूमिकेत दिसणारा जितेंद्र आता मिर्झापूरच्या सत्तेच्या खेळात नवा मास्टरमाइंड ठरणार का, याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. 4 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणाऱ्या या चित्रपटात त्याच्या या रहस्यमयी भूमिकेचा उलगडा होईल. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप यानं अक्षिता राज हिच्यासोबत वाराणसीत 7 फेरे घेत आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. हे दोन्ही कुटुंबे मूळचे बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील आहेत. आकाशच्या बड्डी गावात गेल्या 4 दिवसांपासून लग्नाचा मोठा जल्लोष सुरू होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळून देखील आकाशदीपनं कुटुंबाच्या पसंतीला प्राधान्य देत अत्यंत साध्या आणि पारंपरिक रीतिरिवाजांनुसार लग्न केलं. त्याची पत्नी अक्षिता डेहरी परिसरातील असून सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.